चिंत्र्यम खानोलकर लिखित रात्र काळी घागर काळी भाग चौथा। कातरवेळी चांदबाबानं साद दिली। दिए जलाने का वक्त हुआ है दास्या, खुदा के गांव में औरत मर चुकी, खुदा की इच्छा दास्या, करेंगा क्या, घबड़ो मत, ये सब खेल है, आऊँगा थोड़ी देर से, हमारा यार हम में है, हमन को इंतजारी क्या। कबीराची कव्वाली म्हणत उंच माणूस लांब ढेंगा टाकत निघूनही गेला। हातातला रॉकेलचा डबा खडखडला। उंच माणूस दिवे लावणार होता। उंच चांदबाबा गेल्यावर दास्या उठला आणि त्याने कंदील उचलला, काच पुसली आणि कंदील पेटवला। रस्त्यावरून जाता जाता सांत्वन करणारा फक्त एकच होता, चांदबाबा। रस्त्यावरून त्यांनी खुल्या आवाजात कार्यभाग उरकला तेच ठीक। आत यायचं म्हणजे त्याला कण्याला कोबड काढून आत यावं लागलं असतं। दास्यानं कंदील लावला आणि वाणशीतल्या खोरणात निरांजन लावलं। दिगंबर भिंतीशी मोटकुळो करून पडला होता। त्याला वाटलं जावं, पोराच्या पाठीवरनं हात भोवडावा, पण जवळ जाऊनही तो मागे फिरला, त्याला ते जमलंच नाही। उद्या अच्युत आल्यावर तो सांगणार होता, अच्छा पोराचं सांत्वन कर बाबा, मला जमणार नाही। दास्याला सगळं आठवत होतं। आता यावेळीही त्याला वाटत होतं वामण्याला जाऊन आणावं, पण घरात तर भलतंच महाभारत चाललंय। दिग्या डोकं फिरून गावात भटकतोय आणि यज्ञेश्वर बाबांची लेक घरात एकटीच वावरतीये। ती गेली म्हणजे आपण अगदीच उघडे झालो। हा पोरही मग कुठेतरी तोंड घेऊन जाईल। घरात कसं राहायचं? ही आपल्याला जपते, हवं नको ते विचारते, आधार आहे। घरात बाई माणूस असलं म्हणजे बरं असतं। लक्ष्मी गेली म्हणजे आपण काय करायचं, कुठं जायचं? पोराचं डोकं फिरलेलं। दास्या एकदम अंग आखडून बसला, त्याला भीती वाटायला लागली। तो उठून आत गेला, स्वयंपाक खोलीच्या उंबरेशी रेंगाळला। आज जावं, पोरीला विचारावं जाणारच का। मग तो बाहेर आला आणि अच्युतकडे गेला। अच्युत स्तोत्र म्हणत धोतर नेसत होता, शेंडी फडाफड उडवत होता। दास्या दिसताच म्हणाला, काय नवीन? दास्या ओटीवरच बसला, बाजूचं वर्तमानपत्र उचलू लागला। अरे काय, मला बाहेर गेलं पाहिजे। वामण्याचं म्हणतोय मी। आता वामण्याचं काय? आणावा वाटतो। दास्या, तूच थोडी अक्कल आहे का? खूळ पांघरून मला चिडवू नकोस। भोसडीच्यांनो, तमाशा कसला रे करता? नव्हे रे, मी जातो आपला। दास्या जायला उठला तेव्हा अच्युत नरमला। त्याला अपराधीपणा वाटला। खालच्या आवाजात दास्याजवळ जाऊन म्हणाला, ते मला समजत नाही होय रे। तू न सांगता मी वामण्यास आणला असता, पण या पानपता त्याला कुठं आणायचं सांग? नव्हे रे, मला हे सांगायचं नव्हतं। मी एवजून आलो काय आणि बोललो कायच्या काय? अच्युतनं मान हलवली। दास्याचा राग गेला याचं समाधान त्याच्या खडकाळ मुद्रेवर दिसत होतं। मग काय दुसरं? हां सांग की। अच्युतनं धोतराची कास घातली आणि शेंडीला पीळ भरून गाठ मारली। लक्ष्मीचं म्हणतो मी। दास्या कुरकुरला, लक्ष्मीचं काय? तिने जाऊ नये। ती म्हणाली असं? मलाच वाटलं तसं। तुझं डोंबल, ठरवलंय काय? मला आपलं वाटतं। तिला विचारलंस? दास्या या प्रश्नावर किलकिले डोळे करून पाहत बसला। अच्युत हे नवीनच विचारतोय असं वाटलं त्याला। मीच विचारू? दास्यानं मान खाली केली। नको, मी विचारलं असतं, पण का? कारण तर सांगशील का नाही? ते नाही ना सांगता येत। दास्या पिरंगला। विचारतो बापडा, पण तिला काय वाटेल? अरे ती आपलं पाणी जोगते अशानं। हो बरं जा विचारतो।
आत्ता आंघोळ केली आहे, तो परस्पर सिद्धेश्वरात जाऊन येतो. पंडितांकडेच 2 एकादशणे त्याही आटपून येतो. तिन्ही सांजा विचारतो, चहा घेऊन जा आलायस तो? मला हवाच आंघोळ केल्यावर. चहा घेऊन दास्या घरी गेला आणि अच्युत पळी पंचपात्रे घेऊन सिद्धेश्वराच्या देवळात गेला. देवळा दारातले देवचाफे हे गच्च फुगले होते. तुरट वास हवेत पसरला होता. दीपमाळेखाली एक कुळवाडीण लाकडाची मोळी उतरून पान खात होती. भटजीनू, बरे भेटलास? एक विचारूचा हा. भटजी दिसला म्हणजे बरो गो तुम्हास एक आठवता. ढ्वार चुकला हा, उत्तरेच्या दिशेला सापडेल. अच्युत तोंडाला आलं ते सांगून देवळात गेला. कुळवाडीन मोळी उचलून डोक्यावर घेत चालायला लागली. तिची एक काळजी संपली होती. अच्युत गाभाऱ्यात शिरला नसेल इतक्यात रुक्मिणी देवळात आली. भटजी, भटजी, ती हाका मारायला लागली. अच्युत पळी पंचपात्री ठेवून बाहेर आला. काय गो रुक्मिणी, काय सांगायचं कर्म? म्हणजे? अच्युतला एक शंका येत होती. तसं असलं तर फार वाईट होतं. दिकू खोली उघडायला तयार नाही. आता हे कोणाला सांगण्यासारखं आहे का? रुक्मिणी गयावया करून सांगत होती. अच्युतच्या अंगावर काठाच उभा राहिला. वेडा दिगंबर रुक्मिणीच्या पोरीचे काय हाल करत असेल याचं चित्र त्याला दिसायला लागलं. काय करू मी? रुक्मिणी हात बांधल्यासारखी उभी होती. हे बघ, एवढी पूजा आटोपून आलो, तू हो पुढे. अच्युतनं घाईघाईनं पूजा आटोपली. सिद्धेश्वरास आज घाई झाली, माफ कर देवा, पोरा सुबुद्धी दे, अशी मनोमन प्रार्थना केली आणि त्यांनी लिंगापुढे साष्टांग दंडवत घातला. रुक्मिणी गालांवर मुठी वळून आतल्या खोलीच्या दाराबाहेर उभी होती. जाईची काकणं सारखी किणकिण करत होती. दार आतून जाम बंद होतं. रुक्मिणी दारावर मधूनच हात ठेवी आणि तितक्यात असहाय्यपणे हात काढून घे. आई ग. रुक्मिणीचे भरलेले डोळे अशी कोंडलेली बारीक आवाजातली हाक कानावर आली की झाकले जात. अच्युत जवळजवळ धावतच हात आला तेव्हा रुक्मिणी शरमल्यासारखी झाली. मान खाली घालून कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. डोळे झाकून दोन्ही हाताच्या मुठी आवळत होती ती. अच्युतनं त्या दारावरून कावऱ्या बावऱ्या नजरेनं बघितलं. त्याची मुद्राच विस्कटल्यासारखी झाली. आपोआप गोफणीतून धोंडा सुटावा तशी हाक निघून गेली. दिग्या. घरभर त्याचा खणखणीत आवाज दुमदुमला. दार उघड दिग्या. अच्युतनं हुकूम केला आणि खाळकन दाराची कडी काढून दिगंबर नागडाच्या दारावर उभा राहिला. रुक्मिणीच्या लेकीनं त्याला आत ओढलं आणि दार बंद केलं तेव्हा रुक्मिणीनं तोंड पदरात लपवलं. धोतर नेसा. जाईनं कळवळत अंगावर वस्त्र ओढून घेतलं. तिचा इवलासा काळ्याभोर डोळ्यांचा चेहरा रडून रडून सुजला होता. ओठांवर रक्त साकळलं होतं. चटई रक्तानं भिजलेली होती. दिगंबरनं कापत कापत धोतर गुंडाळलं. तो बसू लागला तेव्हा जाई कोपऱ्यातनं म्हणाली, जा आता जा. तिने कोपऱ्यात तोंड लपवलं. पाठीवर सुटलेले अस्ताव्यस्त केस थरथरत होते. दिगंबरनं दार उघडलं. खाली मान घालून चालू लागला. रुक्मिणी खोलीत धावली. थांब. अच्युतनं दिगंबरला हटकलं. दिगंबर थांबला. कुठे चाललास? लक्ष्मी मेली. भोसडीच्या तू मर जा, त्या पोरीला का मारतोयस? चल घरी. लक्ष्मी जिती कशी अजून? ते मग सांगतो. दिगंबरचे डोळे फिरायला लागले. चर्या भेसूर दिसायला लागली. डोळ्यातून वेड भूतासारखं गरगरू लागलं तेव्हा अच्युतच्या पोटात गोळा सुटला. त्याचा मघाचा आवेग संताप ओसरला होता. त्याच्यानं दिगंबरकडे पाहवत नव्हतं. दिगंबरनं खळ्यात उडी घेतली आणि तो आडवा तेडवा पळू लागला. दुपारचं ऊन चिमचिम करत होतं. जमीन तापून वाफा टाकत होती. झाडांच्या रांगातून दिसणारा व्हाळ विषासारखा चमकत होता. अच्युत हादरला. आता हा घरी जाणार आणि लक्ष्मी?
अच्युतनं उशीर लावला नाही. तो जवळजवळ धावतच निघाला. मध्येच थांबून त्यांनी धोतराचा काचा मारला आणि तो दुप्पट वेगानं पळायला लागला. दास्या, दास्या, दिगंबर आलाय का? घामाघूम झालेला अच्युत दास्याच्या ओटीवर आला. अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या, डोळे तांबरले होते आणि अच्युत धापा टाकत होता. का रे अच्छा? मग सांगतो. आला नाही ना? लक्ष्मीला लपवली पाहिजे. दिग्या पिसाळलाय. तो घाईघाईनं आत गेला. लक्ष्मी निघ तू माझ्या घरी चल. का? लक्ष्मी सोवळ्याचं नेसून नैवेद्याची पानं वाढत होती. आधी चल. का पण? माझ्या आई चल म्हणतोय ना. हवं तर दंडवत घालतो. भलतंच काय? एवढं झालंय काय? अगं दिग्या पिसाळला आहे. तुम्हाला दिसले ते? हो. कुठे? अच्युतनं नको ते ऐकलं. या प्रश्नाला उत्तर होतं, पण अच्युत अडखळला. थोड्याच वेळात म्हणाला, तो मारणार तुला. मारू दे. त्यांच्या हातून मेले तर काय वाईट आहे? ती पुढे बोलली नाही. तिने फक्त पदर डोळ्यांना लावला. उरलेली पानं वाढायची होती, पण ती कापू लागली. माझ्या घरी चल. नको. ती गुपचूप खोलीत गेली. खोलीचं दार बंद झालं आणि अच्युत उपरण्यानं पाठीचा सुकलेला घाम पुसत बाहेर आला. बाहेर दास्या वाटी एवढं तोंड करून बसला होता. तो ठेंगू माणूस लटलट कापत होता. तोंड सुकून फुटक्या कौलासारखं झालं होतं. ती भीत नाही आणि तू? अच्युत उद्वेगानं म्हणाला, नव्हे रे, मी कुठे सापडला तो? ते हवाय कशास? तू जातोस घरी? नाही, मी गुडगुड घेऊन येतो. मला बसलं पाहिजे इथे. दास्यानं सुटकेचा निश्वास टाकला. ओझं उतरल्यासारखं वाटलं त्याला. त्याचं कापरही कमी झालं. पटकन या. हां रे, हां आलो. सांजवेळ झाली. चांदबाबा बत्त्या लावत गेला. गावातल्या दुकानातली वर्दळ कमी झाली. रस्ते गार व्हायला लागले. समोरच्या मोकळ्या जागेत बैलगाड्या जोडल्या जायला लागल्या. कंदील लटकावले गेले. दास्याच्या घरातही अच्युतनं कंदील लावला. लक्ष्मीनं नजात असल्यानं खोरणातल्या देवापुढे निरांजन ठेवलं. ओटीवर दास्या कधी बसे, कधी यरझारा घाली. दिगंबर येणारच नव्हता का? कुठं गेला असेल? कुठं पळून तर गेला नाही ना? काय झालंय तरी काय पोराचं? लक्ष्मी आली आणि पोरगा बिघडला. डोक्यात भलतंच घेऊन राहिला. अपराधी तरी कोण? लक्ष्मी का दिगंबर? दास्याला काही ठरवता येत नव्हतं. एक विचार डोक्यात ठरतच नसे. डोकं फिरायला लागे. इथंच कशी एका हातानं टाळी वाजली. फक्त पोरगाच कसा खुळा ठरला. लक्ष्मी देखणी म्हणून तर आपल्याला दुर्गुणी वाटत नसेल. गावाला आता काय सांगायचं? इतक्यात सगळ्या गावाला कळलं देखील असेल. गाव तसा एकदम बोंबा मारणार नाही. तो एव्हाना घरातल्या घरात एकमेकांचे कान चावत असेल. लक्ष्मीवर किटाळी येईल नक्कीच. आता कुठं झाकून ठेवायची तिला? लक्ष्मी तशीच आहे म्हणून तर दिग्या बिघडला. गाव असं म्हटल्या वाचून कसा राहील? गाव या घराकडे पाहतोच मुळी डोळ्यात की वाणून. दास्या नाना तऱ्हांनी विचार करत होता. त्याला काही ठरवता येत नव्हतं. विचारांचा वेग वाढला की तो ओटीवरच्या कोण्यात जाऊन बसे. त्याची मान मग आपोआप गुडघ्यात जाई. दास्या, असं काय करतोयस? कसं? मान का पाडतोयस? काय करू? काय समजत नाही. धीर करून वाट पाहायला नको का? हो. एवढा सगळा उद्योगधंदा टाकून इथे बसलोय, तो कशासाठी? दास्यानं यावर काही उत्तर दिलं नाही. अच्युतनं गुडगुडी उचलली. तोही बोलायचं म्हणून बोलला होता. दिग्या आलाच नाही. रात्र चढत गेली. घरं दारं बंद होऊन रस्त्यांवर फक्त कुत्री आणि गाढवं फिरत राहिले. समोरच्या मोकळ्या जागेतल्या बैलगाड्याही गेल्या.
चांदबाबानं लावलेले खांबावरचे दिवे तेवत राहिले, पण दिग्या आला नाही. दिग्या येणारच नाही का? दास्या गरिबासारखा कुरकुरला. अच्छा, जा तू. कुठं? घरी. का? झोप नाही आहे? नाही, सकाळपर्यंत बसणार आहे. मला या पोराची खात्री वाटत नाही. तो केव्हाही येईल, तिच्यावर झडप घालेल. पोर मरेल रे ती. दास्यानं आणखीन काही विचारलं नाही. त्याला फक्त दिगंबरची वेडी मूर्ती आठवत होती. ते गरगर फिरणारे, क्षणात माणसाचं अस्तित्व स्वाहा करणारे डोळे त्याला दिसत होते आणि भडभडून येत होतं. आठवडा लोटला तरी दिगंबर आला नाही. अच्युत अजूनही रात्र जागून काढे. दास्याच्या ओटीवर दासबोध वाचत बसे. दास्या तर कोण्यातच बसे. लक्ष्मीनं बोलवलं की आज जाई आणि खालच्या मानेनं तिने केलेला डाळभात घशाखाली उतरून बाहेर येई. गावातली कोणी माणसं येत, लक्ष्मी कुठे दिसते का बघत, मग आत पाहत पाहतच इकडे गेला, तिकडे दिसला असं सांगत, पण दास्यानं कानांवर हात घेतले होते. त्याला मुळी बोलणंच नको वाटे. अच्युतला काही विचारी तेवढंच. अच्युत सगळं उघड्या डोळ्यांनी बघत होता, पण बोलायचं तरी काय? दास्याची समजूत घालणं कठीण होतं. त्याची कामं तो उरकत होता. सिद्धेश्वरात जाऊन रुद्र म्हणत होता, गुरुवारी भीमाच्या बांधावर जाऊन रवळनाथाच्या देवळात नाक घाशीत होता, पण कुठे काही थांग लागत नव्हता. दिवस उगवला तेव्हा लक्ष्मी उठली. ती वाणशीत झोपायची भिंतीपाशी. पोटात गदळत होतं. डोळ्यांवर झापड येत होती. पिक्या पिवळ्या आतून लाल भडक पेरूचा वास कुठून येतोय तिला कळेना. जिभेवर पाणी येत होतं. स्वतःच्या श्वासातून पेरूचा वास बेचैन करत होता. 4-5 पेरू एकदम चावे घेऊन गिळून टाकावेत. लक्ष्मी बेचैनीत गुंतली. तिला हसू आवरत नव्हतं. एका ध्यानीमनी नसलेल्या वस्तूला सगळी गात्रं एकवटून साथ घालतात म्हणजे काय? विषय काय थोडे आहेत? नवरा वेडा होऊन कुठं गडप झाला आहे, त्याचं काही वाटू नये का? हे काय भलतंच अजब. लक्ष्मी उठून बिछाण्यात बसली. तिने अंगावरची फुलाफुलांची चादर दूर लोटली तर त्या चादरीलाही तोच वास. तिला भान उरलं नाही. ती घाईनं उठली आणि मागील दारी गेली. केळीच्या गर्दबागेतून पलीकडे गेली तर विहिरी शेजारच्या पेरूच्या झाडावर फक्त कावळे कलकलत होते. पेरू म्हणून नव्हता कुठे. तिने सहज विहिरीत डोकावून बघितलं. तिला वाटलं अशीच उडी घ्यावी, खोल तळाला जाऊन बसावं. घ्यावीच, उडी घ्यावीच. कसं पाणी पोटात पाय ओढून कासवासारखं बसलंय. किती खोल आहे ही विहीर. बाप रे, उडीच घ्यावी. लक्ष्मी तिथून जीव घेऊन पळाली. तिचे पाय कापत होते. उंबऱ्यावर आली आणि तिने आत येऊन दार बंद केलं आणि परत पेरूच्या वासाचा धुमारा फुटला. डोकं हातात धरून ती भिंतीशी बसली. विहिरीवरची कावळ्यांची कलकल अजून ऐकू येत होती. डोळ्यांवर पातळ शहाळ्याच्या कातळीसारखी झापड येत होती. काय होतंय हे? पोट असं भरून का येतंय? गळ्याकडे चुळा का सुटतायत? लक्ष्मी पुढच्या दारापाशी आली. मामंजी. दास्यानं मान वळवली. काय? आत या ना जरा. दास्या उठला आणि आत आला. काय? लक्ष्मीची मान जमिनीकडे वळली होती. पेरू खावासा वाटतोय. हां? दास्याला हे कौतुक समजेना. तो बापड्यानं उभा राहिला. पेरू खावासा का वाटतो? कशासाठी? त्याला त्या विलक्षण मागणीची थोडीशी चीडही आली. तो रेंगाळल्यासारखा झाला. मग पाठ वळवूनच बाहेर आला आणि तसाच रस्ता उतरून अच्युतकडे गेला. अच्छा अच्छा हाका मारत दास्या थेट खाटल्यापाशी गेला. कोण? तुम्ही? बाई 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 बाई, कमाल करताय मेल्यांनो. त्यांना घटकाभर तरी विसावा द्याल की नाही? अच्युतची बायको चावताळली.
कुठं गेलाय? माडांच्या बागेत गेलेत. पाडा आहे आजला. कर्म माझं. मग या दुपारला हाडामासाचा माणूस आहे ते ढोरासारखं वावरून काय घेता? दास्या या सणसणाटासमोर टिकला नाही. तो जडपणे पावलं उचलू लागला. त्याला कधी कधी हा अच्युतच्या चुलीकडचा प्रसाद मिळत असे, मग तो तोंड झाकून घेई. अच्युतवर त्याचा अधिकार असला तरी अच्युतला जपणारा माणूस आणखीन कोणी आहे याची त्याला अशा रीतीनं अधूनमधून आठवण होई. पण याबद्दल त्यांनी कधी अच्युतकडे तक्रार केली नाही. तो थोडासा उदास होई इतकंच. अच्युत असेपर्यंत आपली दादागिरी. अच्युतच्या पाठीमागे या घरात आपल्याला कितीशी किंमत आहे. पायठाणापाशीच अच्युत भेटला तेव्हा दास्या परत ओटीवर आला. दास्याची उतरलेली चर्या दिसताच अच्युत शरमला. त्याला हाताशी धरून तो खाटल्यापाशी घेऊन आला. आज पाडा होता, परत जाणार आहे दुपारी. सिद्धेश्वराची आठवण झाली म्हणून परतलो. अच्छा, अरे लक्ष्मीसुद्धा वेडी झाली आहे. अच्युतनं डोकीवर हात मारून घेतला. खरंच रे. काय म्हणते काय? इकडे तिकडे बघत दास्या पुटपुटला. पेरू मागतीये, पेरू. पेरू खावासा वाटतो म्हणतीये. माझ्यापाशी केव्हा ती खायला मागत नाही. अच्युत पोट धरून हसूच लागला. दास्याला समजेना हा असा वायू झाल्यासारखा हसतोय का. दास्याला भीती वाटली, हाही वेडा नाही ना झाला. त्याला वाटलं याला मिठी मारून गच्च धरावं, याला वायू झालाय. लक्ष्मी वेडी झाल्याचं ऐकून याचा तोल सुटलाय. पण नेहमीसारखा तो बसून राहिला खाली मुंडी घालून. दास्या, आज मात्र तू कमाल केलीस. कशी ती? नाही तर काय. अरे सून पोटोशी राहिली आहे, तिला डोहाळे लागलेत. हसू नको तर काय करू? तिला पेरू दिला पाहिजे. आतल्या दारावरून अच्युतची घरकारीण स्वयंपाकघरात तोंड दाबून गेली आणि चुलीकडे हसत बसली. पेरू आणतो मी, तू निवांत राहा. हसलो म्हणून राग नको. पोर गर्वार राहिली आहे. पोरगा कुठे असेल रे? दास्यानं हुंकार टाकला. त्याला वाटलं आनंद वाटायला हवाय, पण पाठीला कुबड येतोय का. त्यांनी कणा चाचपून बघितला आणि घरी गेला. अच्युत 4-5 पेरू घेऊन आला आणि दास्याकडे देऊन म्हणाला, दे नेऊन तिला. अरे तूच दे. बरं बाबा, मी देतो. अच्युत स्वयंपाक खोलीशी आला तर त्याची बायको लक्ष्मीच्या पाठीवर हात फिरवत बसली होती. लक्ष्मी पेरू खात होती. तोंबऱ्यावरून चटकन मागं झाला. पोरी, सांभाळ गो बाई. पहिलेपणा फार त्रास देतो म्हणे. मला बापडीला अनुभव नाही गो, पण पाहते ना. अच्युतची बायको नाकातली नथ डाव्या हातानं उचलून बोलत होती. हळुवार शब्दांनी, अगदी तिच्या पोटी रिगल्यासारखी बोलत होती. दास्या भाऊजीस काय कळत नाही गो. त्यांचा आपला एकमार्गी स्वभाव. यांना सांग काय हवं नको ते. मी जाते गो लक्ष्मी, सांभाळ हो. बसा ना, कुंकू लावते. लक्ष्मी उठली आणि तिने अच्युतच्या बायकोच्या कपाळी कुंकू लावलं. उलट तिनंही लक्ष्मीच्या कपाळी कुंकू टेकलं. पोरगा कुठे गेला आहे कोण जाणे. येईल हो एक दिवस. असं म्हणून ती नाकातली नथ चाचपत घरी गेली. अच्युत वाणशीतनं बाहेर आला. आपली बायको आज अशी शहाण्यासारखी कशी वागली याचाच त्याला अचंबा वाटत होता. दिले नाहीस? अच्युतला दास्यानं विचारलं. आमचं घर आलं होतं, पेरू देऊन गेलं. हेही आणखी ठेवून देतो. अच्युतनं लहानशी सफेद पिशवी खुंटीला टांगली. जातो रे, काम आहेत. वामण्यास आणावं का? मग संध्याकाळी ठरवू ना काय ते. असं म्हणून अच्युत निघून गेला. लक्ष्मी एकटीच स्वयंपाकघरात बसली होती. काही करावंसं वाटत नव्हतं. पापण्या जड वाटत होत्या तर दृष्टी तरळ झाली होती. अंग मोहरल्यासारखं वाटायचं तर मन खोल तळाला गेल्यासारखं झालं होतं. जीव जड आणि हलका झाला होता. चुलीतली आग पितांबरासारखी फडफडत होती. घडवंचीवरती भांडी कुंडी उगाचच अधिक उजळ वाटायची तर खिडकीबाहेरच्या आंब्याच्या झाडाचा कोपरा
काजळून ओघळायला आल्यासारखा झाला होता. बोटी धरावी का या उजळ आगीवर? लक्ष्मी नकळत पुटपुटून गेली. हा पदराचा शेव धरावा चुलीवर. आगीचा कसा भडका उडेल, देह कसा करपून जाईल. देह करपता करपता पेरू खावा. 1, 2, 3 हजार पेरू खावेत. आबोलीच्या लाल भडक वळेसारासारखी अंगावर आग माळून घ्यावी. कोण सांगतंय हे अशुभ? कुणाला हवंय माझं मरण? दिगंबर, तू तर वेडाहून भटकतोय रानोमाळ. सकाळी विहिरीत उडी घ्यावीशी वाटली, आता आगीवर झडप घ्यावी असं वाटतंय. कुणीतरी आत वाढतोय. तोच जीव सांगतोय का हे सारं? का बाबा, अजून तुला माणसाचा आकारही मिळाला नसेल, तोच हे काय? रक्ताचा कण कण शोषून घे, पण हे वेड नको लावू. घ्यावी या चुलीवर साडी पेटवून. घ्यावीच. देह रक्षामय करावा. अंगाच्या ज्वाळा होतील. नाचावं घरभर पेरू खात. पेरूतला लाल भडक गर दास्याच्या अंगावर फेकावा. दास्या बोंबा मारेल, किंचाळेल, अच्युत मामंजींकडे जाईल. मजाच मजा उडेल मग. लक्ष्मीची मुद्रा आकसून गेली. हे सगळं आपण करून तर नाही ना बसणार? कुठच्या तरी बेसावत घटकेला सारं झुगारून देईन आणि अंगाला आग लावून घरभर फिरेन. नेम सांगता येईल का? यज्ञेश्वराय नमः. दारावर घोष ऐकू आला. लक्ष्मीला मोकळं वाटलं. दास्या उठून उभा राहिला. भिक्षा. खणखणीत हुकूम झाला. लक्ष्मी सुपातून डाळ, तांदूळ, गुळाची पोळी घेऊन पदर डोकीवर उडून बाहेर आली. सौभाग्यवती भव. यज्ञेश्वर बाबा कनवाळूपणे म्हणाले. बाबा? लक्ष्मीनं डोळे भरले. यज्ञेश्वर बाबा आत येऊन उभे राहिले आणि म्हणाले, मथू, सगळं कळलंय. तुझा अपराध नाही ना? लक्ष्मीनं नकारात्मक मान हलवली. मग काय कोणाची भीती? शांत रहा. व्हायचं ते टळत नाही. मी चाललो. बाबा? लक्ष्मी पदर डोळ्यांना लावून ओक्साबोक्षी गदगदून रडायला लागली. देवाला हाक मार. अपराध नसला तर काय डर कोणाची? थुंका म्हणाव सूर्यावर. मी शांत आहे. मला मुळी धास्ती वाटत नाही. मी अग्नीचा उपासक आहे बाप्पा. यज्ञेश्वर बाबा नेहमीच्या सडेतोड उंच आवाजात बोलले आणि त्यांनी खडावा चढवल्या. जेवून चला, दास्यानं विनंती केली. खूप घरत बाप्पा अजून. सुखी रहा. यज्ञेश्वर बाबा निर्विकार मुद्रेनं पाठमोरे झाले. त्यांनी सुपात ठेवलेले तांदूळ डोकीस लावत लक्ष्मी आत गेली. बाबांना काळीज नाही का? लक्ष्मी सुपातले तांदूळ भांड्यात टाकून चुलीकडे बसली. बाबांकडे आतलं बाहेरचं काही नाहीच का? आई मेली तेव्हा यांनी तो दिवस हसत घालवला. म्हणाले, सवाष्ण गेली, कुळाचं नाव राखलं तिने. दूर कुठेतरी यज्ञेश्वराय नमः हा घोष तिला ऐकू आला. हा आवाज माझ्या बाबांचा. या आवाजानं घरदारं खडाखड उभी राहतात, माना लववतात. पण सूर्यप्रकाशासारखाच तो घोष सर्वांचा होता. लक्ष्मीने फक्त हात जोडले, ते तिचे होते. कोपऱ्यातल्या कोयत्याचं पातं कसं चकाकत होतं. त्यावर सूर्यकिरण पडला होता. कोयत्याच्या पात्यातून धार तेवढी लखाखत होती, बोलवत होती, लक्ष्मी ये, बोटी कापून बघ तरी. पेरूच्या गाभ्यातून लाल भडक असं रक्त येईल, ये तरी. लक्ष्मीनं मान वळवली. प्रत्येक वस्तू अशी जीव घ्यायला का उठली आहे? प्रत्येक वस्तूचा आकार असा डोळे फाडून का बघतोय?
कोयत्याची धार होती त्याहून अधिक तीक्ष्ण झाली. वखवखल्या भुकेसारखी ओढ होती त्यात. लक्ष्मीच्या पावलात रक्त उतरलं. कोयत्याच्या दिशेनं ते तिला ओढायला लागलं. बोटी घ्यावी कापून, कशी सर्रकन कापेल, कसं ताजं ताजं रक्त फुटेल. लक्ष्मी शहारली, डोळे गच्च धरून बसली. पोटात ढवळून आलं. बर्फाच्या धारा लागल्यात का पोटात? हे खूप जड झालंय. लक्ष्मी काही पकडून ठेवू शकत नव्हती. दुसरंच कोणी तिच्या रक्तातनं संचारत होतं. ती थकत होती, भीत होती. कुणीही आधाराला हवंय. मी एकटीच राहीन तर भलतंच करून बसेन. कुणीतरी अज्ञात राहून तिचा छळ करत होता. स्वतःचं शत्रुत्व पत्करायला सांगत होता. टकटक झालं म्हणून तिने खिडकीकडे बघितलं. आबोलीची वेणी घेऊन एक गोरटेला माणूस हसत होता. त्याचे ओठ जाड होते आणि डोकीवर काळी गोल टोपी होती. श्क. लक्ष्मी भेदरून उठली, बाहेर पळाली. तिने मागे वळून पाहिलं नाही. ती वाणशीतल्या भिंतीजवळ जाऊन अंथरूण पसरून पडली. तिला बरं वाटत होतं. मनातली आत्मघाताची भावना दूर जाऊन एक वेगळीच भीती खिडकीतनं डोकावली होती. काही वेळ तरी मनाच्या जाचातनं ती सुटली होती. डोकीवरून पांघरून ओढून पापण्या पाडून राहिले आणि तिला एका रात्री झोपाईच्या खोलीच्या खिडकीबाहेर दिसलेले कष्टी डोळे आठवले. या डोळ्यांचा चेहरा आज दिसला. कोणीतरी आपल्यावर भाळून असा दिवस रात्र वणवण फिरतोय आणि नवरा मात्र हातचं सोडून कारण नसताना वेळ घेऊन जातोय. तोही कधी असा आबोलीचा वळेसर घेऊन खिडकीतनं डोकवेल का? छे, तो एखादं जळकं लाकूड फेकील आणि बोंबा मारून निघून जाईल. त्याला असं झालंय तरी काय? अवदसा कुठली? ताडकन कोणी बोलल्याचा भास झाला म्हणून तिने पांघरून थोडं दूर केलं तर कोणीच नव्हतं. उत्तरेकडच्या कोण्यातला ताक घुसळण्याचा खुंट बोलला का काय? का कोणी बाहेर कोणाला शिवी घातली? तिने परत डोकीवरनं पांघरून ओढलं. जाड ओठांवरची हावरी थुंकी उन्हात चमकत होती. आबोलीचा वळेसर तेवढा लोभ लावत होता. कसा छान शोभेल तो आपल्या माथ्यात. चंद्रावळीसारख्या दिसू आपण. तिने हळुवारपणे ओठ मिटले, पापण्या फडफडवल्या. नकळतच त्या जाड ओठांवरची थुंकी तिच्या पातळ जिवणीवर उतरली आणि ईश्य करत तिने ती पदरानं टिपून घेतली. मनानं खेळ मांडलेला होता. काही डावातच फासे उलटून पडले होते. बाबा सांगतात ती नळराजाची गोष्ट. सोनेरी पक्षी उतरले आणि त्यांनी नळाचं वस्त्र पळवलं. ते एकच तेवढं लज्जा रक्षणार्थ होतं अंगावर. वर उडून गेल्यावर पक्षी म्हणाले, अयम अक्षः. आपलंही तेच होतंय का? मनानंच लाज ओढून नेली, देह बाटवून टाकला. मन काबूत ठेवायची शक्तीच गेलीये. नाही ते वाटतंय. या पोटातल्या इवल्या जीवाचे तर हे खेळ नव्हेत ना? लक्ष्मीचे डोळे भरून येत होते. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात रात्र काळी घागर काळी या चिंत्रेम खानोलकर लिखित कादंबरीचा 4था भाग. 5वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.